करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन नाम समास 8वा आत्मदर्शन नाम श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा कोण तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सुरुवातच कशी केली जय जय रघुवीर समर्थ, कारण दशक पण उत्तमाचा आहे आणि त्यातला समास पण उत्तमाचा आहे. 2 वेळा जय कोणाचा आहे तर एक या देहाचा आणि दुसरा म्हणजे परब्रह्माचा. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही घोषणा देत असतो त्यावेळी जय हा शेवटी असतो, परंतु इथे जय प्रथमता दाखवलेला आहे. म्हणून जय जय रघुवीर समर्थ एकदा नाही तर 2 वेळा दाखवलेला आहे. कारण प्रत्यक्षपणे आपला जय कशामध्ये आहे याची जाणीव करून देणारा अंतरीचा अंतरात्मा. आपल्या हातून उत्तमाचं कर्म घडलं बघा, एखादे चांगलं कर्म घडले की नाही, वाहवा कोणाची होते तर प्रत्यक्षपणे या देहाची होते. जय जयकार कोणाचा होतो या देहाचा होतो. परंतु ज्याने कोणी बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून कर्म करून घेतले त्याला आपण विसरलो ना. म्हणून जय कोणाचा आहे प्रत्यक्षपणे ज्याने प्रत्यक्षात आपल्या हातून कर्म करून घेतले त्याचा जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध मतच म्हणले श्रीमताचं. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. कारण जर पाहायला गेलो तर आपण कोणाचं ऐकत नाही, बरोबर की नाही. ऐकण्याची भूमिकाच आपल्यामध्ये नाही आहे. दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन. मुळाक्षरे बघा, जेव्हा आपण लहान होतो की नाही सुरुवात कशापासून झाली अ पासून, बरोबर की नाही. अ आईपासून ते ज्ञपर्यंत. म्हणजेच अ म्हणजे अज्ञान, अज्ञानापासून सुरुवात झालेली आहे. परंतु शेवटी ज्ञ म्हणजे ज्ञान. अज्ञानापासून बाजूला सारायचं आपल्याला संपूर्णपणे बाजूला सारायचं आहे. आपला देह हा ज्ञानामध्ये असला पाहिजे. ज्ञान वैराग्य सामर्थ्य. म्हणून समास 8वा दिलेला आहे आत्मदर्शन. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण दर्शन घेतच असतो. मंदिरामध्ये गेलो किंवा देवळामध्ये गेलो प्रत्यक्षपणे आपण दर्शन घेतच असतो. परंतु आत्मरायाचं दर्शन केव्हा होतो. आपल्याला हवा जाणवते का हो, जाणवते, परंतु डोळ्यांनी दिसते का, नाहीये. तसाच हा अंतरीचा अंतरात्मा आहे. आपल्याला अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे डोळ्यांनी दिसतो का, नाही. म्हणजेच आपल्याला प्रत्यक्ष रूप प्रत्यक्ष स्वरूप आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे शेवटचा दिवस गोड व्हावा, सुरुवात उत्तमाची झालेली आहे आणि शेवटसुद्धा उत्तमाचा होणार आहे. म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपल्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे त्याचं संपूर्णपणे अधिष्ठान आहे. आपल्याला घाबरायची गरज आहे का हो, नाही. कारण ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण
काळ मृत्यू न बाधिरन अपमृत्यू काय करी. जर आपल्या मुखातून जर परब्रह्माचं नामस्मरण होत असेल तर नक्कीच तुला आत्मसाक्षात्कार होणारच आहे. इथे चमत्कारिक भाषा नाही आहे, साक्षात्कारी भाषा आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणून आत्मदर्शन सांगितलं. केव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल, आत्मदर्शन केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळी मन आणि बुद्धी त्याच्या चरणी असेल तेव्हाच आत्मसाक्षात्कार होईल ना, आत्मदर्शन होईल ना. परंतु मन आणि बुद्धी जर बघा संपूर्णपणे भ्रमिष्ट आणि चंचल असेल तर आत्मसाक्षात्कार होणारच नाही आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. माघा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे. माघा झाले निरूपण. मागच्या समासामध्ये बघा प्रत्यक्षपणे मोक्ष लक्षण नाम या समासामध्ये मोक्ष म्हणजे काय तर मोकळा केला. कोणाला मोकळा केला आहे? संपूर्णपणे आपल्या देहाला बंदिस्त करून ठेवलेलं, 8 विषय विकारांनी बंदिस्त करून ठेवलेलं त्या देहाला संपूर्णपणे सोडण्यात आले. सोडवायचं आहे, बरोबर की नाही? भाग दिलेला आहे. श्रवण केलं तर नक्कीच सामर्थ्य आहे. आता विषय वासनेने संपूर्णपणे आपल्याला काय केलेलं आहे? ग्रासून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. त्यातून सुटका आपल्याला करायची आहे. म्हणून समर्थ म्हणाले मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते ऐसे. म्हणजे प्रत्यक्षपणे लक्षणं दाखवलेली आहेत, बरोबर की नाही? एखादा प्रॉडक्ट नवीन बाजारात आला तर आपण तो पदार्थ, ती वस्तू आपण घ्यायच्या अगोदर त्याचे गुण, त्याचे अवगुण, त्याचे फायदे, त्याचे तोटे आपण जाणतो, नंतरच घेतो की नाही? कारण आलेला बघा प्रत्येक गोष्ट, आलेली वस्तू, आलेली कुठलाही प्रॉडक्ट आपण लगेच घेतो का? नाही आहे. आपल्या शेजाऱ्यांनी घेतलं की आपण पाहतो कसं आहे, काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, हे पाहिल्यानंतर आपण घेतो की नाही? तसंच आहे. समर्थ म्हणाले लक्षणं काय आहेत? समर्थ म्हणाले मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मा यासी. आता परमात्मा आहे तो नाशिवंत आहे का? पाहायला गेलो अंतरीचा अंतरात्मा आहे. चालवतोय कोण आपल्याला? बरोबर की नाही? तोच चालवतोय. तो आपल्याला दिसतो का? नाही आहे. कारण शाश्वती त्याच्याकडे आहे. अंतरीचा अंतरात्मा शाश्वती आहे. आपला देह संपूर्णपणे नाशिवंत आहे. आपला जन्म झालेला आहे, अंतरीचा अंतरात्म्याचा नाही आहे. त्याला जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही आहे, कारण शेवटी अंतरीचा अंतरात्मा आहे. परंतु जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही आणि जाणे नाही. आपला देह ज्याप्रमाणे जन्म प्राप्त झालेला आहे, जन्माची तारीख आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालेली आहे. जन्म झाला की मृत्यू आहे. एक्सपायरी डेट आपल्याला माहिती आहे का? नाही आहे. एक्सपायरी डेट त्याच्या हातात आहे, जर आपल्याला माहिती असती तर. म्हणून समर्थ म्हणाले येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मा असे. आता बद्ध म्हणजे काय तर संपूर्णपणे बघा आपलं मन चंचल असतं. आपलं मन जेव्हा चंचल असतं तेव्हा कुठल्याही कामामध्ये लक्ष लागतं का हो? तेव्हा बुद्धी साथ देईल नाही. मग बुद्धीसुद्धा भ्रमिष्ट होऊन गेली. म्हणजे बद्ध मोक्ष दोन्ही नाही. मोक्ष म्हणजे मोकळीकसुद्धा नाही आहे, संपूर्णपणे अडकलेला देह, बरोबर की नाही? पण परमात्माला आहे का कुठली बंधनं? नाही आहे. कारण प्रत्यक्षपणे आपला जन्म प्राप्त झालेला आहे, तर शेवटपर्यंत आपला बघा प्रत्यक्षपणे सेवा करत आहे. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. आता परमात्मा निर्गुण आणि निराकार आहे. उत्तमतेचं लक्षण आहे, उत्तमतेचे गुण प्राप्त आहेत. निराकार आहे. परमात्मा अनंत अपार.
त्याचं संपूर्णपणे विश्व आहे, विश्वाचा मालक आहे. त्याला आकार नाही, उकार नाही, काहीच नाही. परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. बरोबर की नाही? आपला एक आयुष्य आहे, एक जीवन आहे. किती वर्ष आपण या पृथ्वी तलावर आहोत तेवढंच, फक्त जेवढी पुण्याई आहे तेवढंच आपल्याला प्राप्त होणार आहे. परंतु परमात्मा नित्य निरंतर आहे. परमात्मा सर्वांचा व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्मयाचा विवेक अतार्की आहे. परमात्मा सर्वांचा व्यापक. आता फक्त तुझ्याच देहाला फक्त सांभाळत नाही आहे. काय सांगितलं परमात्माने? की तुझ्याच देहाला संपूर्णपणे सांभाळत नाही आहे, संपूर्ण विश्व सांभाळत आहे. कोणाला काय कमी पडलेलं आहे, कोणाला काय हवं आहे, त्याची संपूर्णपणे सेवा करण्याचं कार्य तो करत आहे. परमात्मा सर्वांचं व्यापक, म्हणजे चिंता वाहतो विश्वाची. जर आपल्याला जर बघा, प्रत्यक्ष आपल्या घरावर, एखादं कुटुंबावर एखादं संकट किंवा प्रसंग ओढवला तर लगेच टेन्शन येतं की नाही, चिंता येते, चिंता वाटते की नाही, की पुढे कसं होणार, काय होणार. बरोबर की नाही? परमात्मा अनेकी एक, परमात्मा याचा विवेक अतार्की आहे. आता यातून सर्व प्रश्न सुटणारे आहेत. आपल्याला जेवढे प्रश्न पडलेत, आपण भक्तिमार्गाला का लागलेलो आहोत? आपला देह ज्याप्रमाणे मंदिरामध्ये जात आहे, देवाचं नामस्मरण करत आहे, धरून बांधून आपल्याला आणले का हो? नाही ना. आपल्याला काहीतरी प्रश्न आहे, त्याचे उत्तर प्राप्त होण्यासाठी. नक्कीच ना. जर आपल्याला सुख समृद्धी सर्व काही असतं, ऐश्वर्य संपन्न, तर आपण देवाच्या मंदिरात गेलो असतो का? देवाचं नामस्मरण केलं असतं का हो? कारण तुला कशामध्येच कमतरता नाही आहे. परंतु कशामध्ये तरी कमतरता आहे, म्हणून तू देवाच्या चरणी नतमस्तक झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. म्हणून संतांचं जे काही वचन आहे ते संपूर्णपणे श्रवण करता यायला पाहिजे. काहीतरी कमी आहे म्हणून तर आपल्याला श्रवण करणं, नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण सुख, समाधान, आनंद ज्याप्रमाणे आपण बोलत असतो, परंतु दुःखसुद्धा तेवढीच यायला हवीत, ज्याप्रमाणे आपल्याला देवाचं नामस्मरण, मनन, चिंतन नक्कीच होईल. ऐसी परमात्मयाची स्थिती, बोलत असे वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही. आता संशयच पेरलाय मनामध्ये, तो संशय बाजूला सारायचा आहे. ऐसी परमात्मयाची स्थिती. आता स्थिती कोणाची होते? परिस्थिती पाहून बघा, प्रत्यक्षपणे स्थिती, परमात्मा निर्गुण निराकार आहे. एखादं संकट उभा राहिला, प्रसंग ओढवला, एखादा कार्यक्रम आहे, आपलीच गत, आपलीच दशा, आपली दुर्दशा, आपलीच परिस्थिती, सर्व काही मनुष्याचीच होते. बोलता ती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन, बहुभक्त झाले. आता प्रत्यक्षपणे नवविधा भक्ती म्हणजे काय? भक्तीचे सुद्धा 9 प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सखी आणि आत्मनिवेदन, हे नवविधा भक्ती प्रकार आहेत. त्यामध्ये समर्थांनी सांगितलं, ते भक्तीचे लक्षण, नवविधा भजन, नवविधा भजने पावन, बहुभक्त झाले. प्रथमतः काय दिलेले? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण. का सांगितलं? त्या नवविधामध्ये सार, काहीतरी सार आहे, काहीतरी अर्थ आहे. आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वय. प्रत्यक्षपणे आपण एखादा ग्रंथ असू दे, एखादं पुस्तक असू दे, ते वाचत असताना आपण त्याचा अर्थ समजून घेत नाही,
नुसतं वाचतो म्हणून वाचत असतो. त्या पाठातून, त्या ओव्यातून प्रत्यक्षपणे आपल्याला काय त्याचा बोध, अर्थ प्राप्त होत असतो हे जाणून घेतलं पाहिजे. आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. आपुलिया स्वानुभवे. आता अनुभव जर पाहायला गेलो, आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. आता अनुभव आणि स्वानुभव कसा पाहायला गेलो, दुसऱ्यांनी एखादं कार्य केलं त्याचा आपण अनुभव घेतो. आपण स्वतःहून काम केलं की आपल्याला त्या कामाचा अनुभव प्राप्त होतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण जे निवेदन मांडत असतो, आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे. आता निवेदन ठेवत असतो, मागणी पुरवठा नक्कीच होत असतो, परंतु आत्मनिवेदन करायचं आहे. एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या देवळामध्ये, एखाद्या देवाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन देवाकडेच फक्त आपण काहीतरी गारणं घात असतो, काहीतरी मागणी करत असतो. ते कोणाला आपण सांगत नाही, फक्त देव आणि मी, देव माझा आणि मी देवाचा, ह्यामध्येच जे काय असेल ते. म्हणजे प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. महत्पूजेचा अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदेची. बघा, महत्पूजेचा अंती आणि देवास मस्तक वाहते. आता समर्थ म्हणाले, देवास मस्तक वाहती. आता आपला मस्तक आहे, आता आपले मस्तक आहे, कोणाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, बरोबर की नाही? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धुनी, तैसी आहे निकट भक्ती. कशी जवळीक भक्ती प्रत्यक्षपणे आत्मनिवेदनाची आहे. त्यातून आपल्याला सुटायचं आहे. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयाच परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती. बघा, ज्याप्रमाणे एखादा कार्यक्रम असतो बघा, त्या कार्यक्रमाची संपूर्णपणे रूपरेषा, एखादा कार्यक्रम त्याची जबाबदारी जर आपल्यावर दिली, तर एक कार्यक्रम करायचं म्हणून आपल्याला झोप लागत नाही. का बाबा, ते कार्यक्रम पूर्ण होतपर्यंत आपली जबाबदारी असते, कोणाला काही कमी पडलं नाही पाहिजे. परंतु जर पाहायला गेलो, आपलं लक्ष चारी बाजूला असतं. कार्यक्रमाचा संपूर्णपणे स्टेज कसा आहे, सर्व खुर्च्या टेबल बरोबर आहेत की नाही, येणारे प्रमुख पाहुणे त्यांचा आदर सत्कार मान बरोबर आपण केला की नाही, आलेले अतिथी पाहुणे त्यांचा आदर सत्कार आपण केला की नाही, त्यांना जेवणाची सोय उत्तमाची केली की नाही आहे, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, बघा, आपणास निवेदिती ऐसी भक्त थोडी असते. आपण सुद्धा कमी होतो, ऐसे भक्त थोडी असते. आता जिथे माणसं कमी आहेत परंतु कार्यक्रम उत्तमाचा आहे, माणसं कमी आहेत, श्रवण उत्तमाचं आहे, त्या श्रवणातून 5चे 50 झाले, 50चे 500 होतील, 500चे 5000 होतील, 500चे 5000 नंतर 5 कोटी होतील. वेळ लागणार नाही आहे, उत्तमाचं कार्य आहे. तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवापुढे. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे. आपल्याला काही सुचत नाही आहे. एखादं कार्य ज्यावेळी आपण करत असतो, एखादा अडथळा येत असतो संसारामध्ये, प्रपंचामध्ये, तेव्हा आपल्याला प्रश्न जे पडलेले असतात, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे सापडत नाही. त्यावेळी सगळीजणं सांगत असतात, इकडे जा, तिकडे जा, या तीर्थस्थळी जा, त्या तीर्थस्थळी जा, इकडे जा. पण आपल्याला कुठे जायचं
हेच काही कळत नाही. समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. ज्याप्रमाणे तुझ्या अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याच्याच जवळ निवेदन ठेव. सर्व काही पुरवठा करणारा तोच आहे, सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे. कोठे जाऊन पडावे म्हणजे काय? कोणीतरी सांगितलं इथे जाऊन राहा, इथे तुला उत्तमाचा मार्ग मिळेल. परंतु किंवा मस्तक तोडावे देवापुढे. देवापुढे डोकं आपटून होणार आहे का? काहीतरी मार्ग उत्तमाचा मिळेल तेव्हाच. बरोबर आहे की नाही? देव देणार आहे, देणाऱ्याचे हात हजार आहेत. परंतु आपल्या या देहाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे सुद्धा देव पाहत असतो ना. देवापुढे डोकं तुझं आपटलंस, रक्तबंबाळ कोण होणार आहे? आपलाच देह होणार आहे. मग देवाला वाईट वाटेल ना शेवटी, की दिलेला हा देह फुकट दिलेला आहे, परंतु फुकट जाता कामा नये. तुला जे काही कमी पडत असेल ते प्रत्यक्षपणे मागण्याची तयारी तुझ्याकडे ठेव. म्हणून समर्थ म्हणाले, आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवापुढे. ऐसे ऐकोन बोलणे, वक्तावदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. ऐसे ऐकोन बोलणे, जे बोललेलं आहे ते संपूर्णपणे ऐकण्याची तयारी ठेव. वक्तावदे सर्वज्ञपणे. आता आपण वक्ता बनायला जायची तयारी करायची नाही. जे कोणी वक्ता आहेत त्यांचं संपूर्णपणे ऐकलं पाहिजे. आपण श्रोते आहोत. श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते, ही खरी भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. परंतु आपण ऐकण्याच्या भूमिकेमध्येच नसतो, ऐकण्याच्या तयारीमध्येच नसतो. जे काही सांगतात ते आपल्याला असं वाटतं की अरे हां, तीच व्यक्ती येते तेच सांगून जाते, आपण त्या व्यक्तीकडे पाहत असतो. परंतु त्यांचे काय गुण आहेत, बोलणं काय आहे ते आपण जर समजून घेतलं, त्याचा अर्थ समजून घेतला, तर नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला श्रवण केलं की त्याचा नक्कीच आपल्याला फायदा आहेच. श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. एकाग्र झालं पाहिजे. आपलं मन एकाग्र आहे का हो? एकाग्र आहे का? नाही. एकाग्र करून या मन. का सांगितलं मनाला? म्हणून समर्थ म्हणाले, मनाचे श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत ना 205, त्याचा अर्थ पूर्णपणे समजून घे. प्रत्येक श्लोकाचा अर्थ जर जाणला, प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी पेरलास, तर नक्कीच त्याचं उत्तमाचं फळ प्राप्त होणार आहे. आत्मनिवेदनाचे लक्षणं. आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. आता आत्मनिवेदनाचं लक्षण सांगितलं. प्रत्यक्षपणे भाग काय दिलेला? आधी पाहावे मी कोण. मी कोण आहे? या पृथ्वीतलावर माझा जन्म प्राप्त झालेला आहे, परंतु मी कोण आहे? आपण कोण हा निश्चय बोलिला असेल. मग परमात्मा निर्गुण, मग परमात्म्याला ओळख. परंतु प्रत्यक्षपणे पाहावे आपणास आपण. आपला देह या पृथ्वीतलावर का जन्माला आलेला आहे? आपल्याकडून देवाला काय अपेक्षित आहे? आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा याची लक्षणं. का सांगितलं? तो ओळखावा. ओळखणारा तोच आहे. देवा भक्ताचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन, भक्त पाय. आता देव आहे पुरातन, प्राचीन काळापासून. ज्याप्रमाणे बघा, आता आधुनिक काळ चालू आहे. प्राचीन काळ बघा, प्राचीन काळ आधुनिक काळ नाही आहे. देवयुगांपासून आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि प्रत्यक्षपणे आता कलियुग चालू आहे. त्याच्या अगोदरपासून संपूर्णपणे सृष्टी त्यांनी निर्माण केली. विश्वाचा मालक आहे. आपण या कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. कलियुगी कल्पवृक्षोत्त फल. का सांगितलेलं? अधिष्ठाता आलेला आहे. आपल्या अंतरी त्याचं अधिष्ठाता बघा, संपूर्णपणे अधिष्ठान बसवलेलं आहे. आत्मनिवेदनाची लक्षणं. आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. देवा भक्ताचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन, भक्त पाहिजे.
आता भक्तांनी पाहिलं पाहिजे, देव आहे पुरात. आपण मंदिरामध्ये जात असतो, 300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 1700 वर्षापूर्वीचं मंदिर, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं सामर्थ्य तेवढंच आहे ना, का कमी झालं? दगडाची मूर्ती जरी असली तरी विश्वास फक्त त्या मूर्तीवर असला पाहिजे, बरोबर की नाही? दगड भरपूर पडलेले असतात, आपल्याला कोणी दगड म्हटलं ना राग येतं, आणि मंदिरामध्ये गेलेल्या दगडाच्या मूर्तीला सुद्धा आपण नमस्कार करत असतो, पण सामर्थ्य आहे ना. बघा भाग कसा दिलेला आहे. आपण सुद्धा एक प्रकारचे दगड आहोत. तुम्ही नसाल, पण हा देह आहे. या दगडाला प्रत्यक्षपणे काय दिलेलं आहे? आकार दिलेला आहे. भाग कसा दिलेला आहे? आपला देह, आपला दगड संपूर्णपणे समर्थांच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. विभक्त, बघा, देवास ओळखो जाता तेथे आली तद्रुपता, देवभक्त विभक्तता मुळीच नाही. का सांगितलं? देवास ओळखो जाता. देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या बघा देवळामध्ये, मंदिरामध्ये ज्यावेळी आपण जातो दर्शनाला, तिथे आपल्याला कंटाळा येतो. तिथे जाताना आपण जुने पुराणे कपडे, जुनी पुराणी चप्पल घालून जातो. काय हो, देवाने एवढं आपल्याला गरीब ठेवलं, आणि कुठला एखादा कार्यक्रम असू दे, हळद असू दे, लग्न असू दे, आमंत्रण नसलं तरी नवीन नवीन कपडे घालून तिथं उपस्थित राहणार. जिथे चप्पल आहे तिथं बुटं घालणार, आणि मंदिरामध्ये जाताना फाटकी चप्पल. का? कारण मंदिराच्या इथून पळवून नेतात म्हणून ना. अहो, आपल्याला भिकारी नाही ठेवलेलं आहे, आपल्याला खरा श्रीमंती देह प्राप्त करून दिलेला आहे, परंतु याचीच किंमत आपल्याला करता येत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, देवास ओळखो जाता. काय ओळखलं? तेथे झाली तद्रुपता, मन चंचल झालं, बरोबर की नाही? देव भक्त विभक्तता मुळीच नाही. मग आपलं काय होतं? तळ्यात मळ्यात होतं. मग देवावरचा पण विश्वास उडून जातो, देव आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, विभक्त नाही म्हणून भक्त, बद्धन नाही म्हणून मुक्त, आयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे, देवा भक्तांचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. आता देवा भक्तांचं मूळ काय आहे? तर श्रीसेवा आणि दास्य भक्त हे मूळ आहे. उपासना ही काय आहे? मूळ आहे. नामस्मरण काय आहे? मूळ आहे. जर मूळच उत्तमाचा असेल तर शेवटी झाड भक्कम, झाडावरची येणारी फळंसुद्धा उत्तम. म्हणून समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसा. देवा भक्तांचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देवभक्त हे कडसनी, निरसोन गेली तयासी होता मिळणी. आता आपण जर पाहायला गेलो तर आपण काय म्हणतो? मला देवाला भेटायचं आहे. देव मला जर भेटला ना तर जे तुमच्याकडे नाही ते मी मागेन. आता अजून काय मागायचं आहे? तुला देवाने संपूर्णपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. कर्म तुला करायचे आहेत, सामर्थ्य पुरवणारा तू आहे. काम तुला करायचं आहे, काम झालं की तुला मोबदला प्राप्त करून देणार तो आहे. अजून देवाकडे काय मागायचं आहे? आपला देह म्हणजे काय? कोणीतरी यावं आणि मला आयत्त प्राप्त करून द्यावं. आपल्यामध्ये येणारा आळसपणा, दुसरा काही नाही आहे. भागच तसा दिलेला आहे ना, आत्मदर्शन. आत्मनिवेदनाची अंती, जे का घडली अभेद भक्ती, ते नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. सत्य जाणावी का सांगितलं? जे का घडली अभेद भक्ती. आता सायुज्य मुक्तीचं सांगितलेलं आहे. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. प्रथमतः पहिल्या मंगलाचरणामध्ये जी ओवी आहे, आत्मस्थिती, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, हे काय आहे? हे लक्षण आहेत, निश्चय आहेत, ते आपण अंगीकारले पाहिजेत.
जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. जो संतांचं शरण गेला. आपण संतांशी शरण केव्हा जातो? आपला देह गेला का हो? अजून तरी तळ्यात मळ्यात आहे. अद्वैत निरूपणे बोधला. आता द्वैत मंडळी आणि अद्वैत मंडळी बघा, द्वैताचा भाग आणि अद्वैताचा भाग पूर्णपणे जर पाहायला गेलो तो वेगळा आहे. द्वैतामधली लोक जे बोलतात ते लोकमत, अद्वैतामध्ये जे बोलतात ते श्रीमत. खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत दासबोध. अद्वैत निरूपणे बोधला, या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडलेला आहे. मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणजे विषय वासनेतून, विषय विकारातून प्रत्यक्षपणे त्याला बांधलेला त्याला सोडला. कारण का? कारण तो संतांशी शरण गेला आहे. संतांशी शरण गेला म्हणजे विषय विकारापासून सुटलेला आहे. बरोबर की नाही? जर त्यांच्यामध्ये असेल तर द्वैताचा भाग प्रपंचामध्ये अडकलेला आहे, संसारामध्ये अडकलेला आहे, तिथून सुद्धा सुटला आणि शेवटी अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. नदी मिळाली सागरी, ते निवडावे कोणे परी, लोह सोने होता माघारी, काळीमा नये. आता विचार करा, नदी मिळाली सागरी, नदीचं पाणी सागरास मिळालं तर नदीचं पाणी आपल्याला बाजूला काढता येईल का हो? आता सागरामध्ये जर पाण्याची पाहिली तर खारट असते आणि नदीचं पाणी गोड पाणी असतं ना. ते जर सागरास मिळालं तर परत आपण गोड पाणी आणू शकतो का त्यातून? नाही ना. कारण नदी होता मिळणी, नदी मिळाली सागरी, सागरात शेवटी मिळाली. ते निवडावी कोणी परी, कशी निवडायची? हा नदीचं पाणी आहे का सागराचं पाणी? लोह सोने होता माघारी, काळीमा नये. आता विचार करा, लोखंड असतं बघा, लोखंडाचा जर वापर केला नाही तर ते गंजून जातं. पण सोनं आहे तसं आहे ना, त्याच्यावर काळीमा येते का? सोनं कधी काळं पडलं नाही ना, जसं आहे तसंच ना. परंतु आपण काय करतो, त्याला आपण सोन्याला चमक येण्यासाठी, अहो विचार करा, तैसा भगवंती मिळाला, आपल्याला सोन्यासारखा देह दिलेला आहे. मुलाचं नाव काय? सोनिया. मुलीचं नाव सोनू. परंतु आतमधली कर्म उत्तमाची असली पाहिजेत ना. तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला, देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. देव भक्त आपण झाला. देवासारखा आपण बोलतो, मला मित्र मिळाला, मित्र भेटला. एखादं ज्यावेळी संकट येतं बघा, प्रसंग ओढवतं, त्यावेळी मित्रासारखा, देवासारखा मित्र धावून येतो. त्यावेळी आपण म्हणतो की नाही, अरे देवासारखा तू धावून आलास म्हणून आम्ही वाचलो. परंतु देव आहे कुठे? अंतरीचा अंतरात्मा आहे ना, आपल्या अंतरीच आहे. परंतु आपण विचार करतो, अरे देवाचा पत्ता नाही आहे, सध्या पाऊस पडत नाही आहे, देव आहेत कुठे? बोलणारे आहेत, पाऊस नाही आहे, पाणी नाही आहे, शेतं पिकतील कुठून, धान्य येईल कुठून? परंतु ज्याप्रमाणे आपणच पर्यावरणाची हानी करायची, वृक्षतोड करायची, आणि ज्याप्रमाणे बघा संपूर्ण झाडं वृक्ष तोडून जिथे आता टॉवर बांधायला सुरुवात केली. भाग कसला आहे? पाऊस येईल का नाही? पाऊस येणारच आहे. परंतु जिथे पर्यावरणाची हानी केलीस, वृक्षतोड केलीस, तिथे आता पाऊस येईलच कसा हो? जिथे सजीव सृष्टी आहे तिथे पाणी देणारच आहे. परंतु तीच नाहीस करणार आहेस. करणारा तुझा हा देहच आहे. म्हणून शिकवण संतांची उत्तमाची. पूर्वीच्या काळी पाऊस पडत नव्हता. आपल्या आजी आजोबांना विचारा, बरोबर पाऊस पडायचा. परंतु आपणच आता अंदाज लावतो, उद्या 2 दिवस पाऊस येणार नाही का, जसं काय तुला सांगूनच गेलेला आहे. बरोबर की नाही? आपण अंदाज लावतो, परंतु अंदाज पंचे धावदर्शी. नंतर पुढील 5 दिवस सलग
पावसाचे. त्याला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आणि त्यावेळी पाऊसच नसतो. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाचे आहेत. परंतु समर्थ म्हणाले, का सांगितला हा भाग? आपल्याला सुद्धा कार्य करणं गरजेचं आहे. देवभक्त आपण झाला, विभक्त नव्हे. म्हणून आपण या पृथ्वी तलावर आलो, एक घटक म्हणून आलेलो आहोत. आपण सुद्धा समाजाचं, या देशाचं भाग आहोत की नाही. ज्याप्रमाणे ऋण घेऊन आलेलो आहोत, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण ही फेडायची आहेत. ज्याप्रमाणे सजीव सृष्टी आहे, प्रत्येक जलचर, भूचर, खेचर, वनचर, प्रत्येक जीवसृष्टी ज्याच्या दृष्टीखालून गेले नाही, असं काहीच नाही उरलं ना. सर्व त्याच्या दृष्टीखालूनच गेलेलं आहे. झाडाचा पान जरी पडायचं असेल तर त्याची आज्ञा लागते, बरोबर की नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधू जनी मोक्षदायक तोची जाणावा. आता देवभक्त दोन्ही एक. देव कोण आणि भक्त कोण? ज्यासी कळला विवेक, अंतरीचा अंतरात्मा आणि प्रत्यक्षपणे बघा आपला देह. ज्याच्या चरणी नतमस्तक झालेला आहे तो भक्त. आपण प्रत्यक्षपणे त्याच्या चरणी नतमस्तक होतो. त्या देवाचं आपण नामस्मरण करत असतो. देवाने आपल्याला प्रत्यक्षपणे काय केलेलं आहे बघा. शाळेमध्ये ज्यावेळी आपण जातो, शाळेमध्ये गेल्यावर आपण काय करतो? सर, टीचर काय करतात? हजेरी घेतात की नाही. आलो किंवा न आलो, मग आपण काय म्हणतो? आलोय म्हणून सांगतो की नाही. वर्गामध्ये बसलोय, हजेरी लावलेली आहे, म्हणजे नक्की शाळेमध्ये आलेला देह. किती दिवस ॲब्सेंट आहेत, किती दिवस प्रेझेंट आहेत, बरोबर की नाही. तसंच आपण सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या उपासनेमध्ये किती दिवस आपण उपस्थिती लावलेली आहे, किती दिवस आपण प्रेझेंट आहोत, हे सुद्धा देव पाहत आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला शेरा प्राप्त करून देत आहे. वर्तणूक कशी आहे, तुझ्यामध्ये गुण काय आहेत, अवगुण काय आहेत. कारण भोग भोगणे आपल्यालाच आहेत, दुसऱ्यांना नाही आहेत. ज्यावेळी या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहेस, जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तात्काळ. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे. आता देव पाहावा भक्तपणे, ऐसे त्याचे ऐश्वर्य बाणे. आता देवाची उपासना, देवाची भक्ती ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला काय प्राप्त होतं? सामर्थ्य प्राप्त होतं. हीच आपली ऐश्वर्य संपत्ती. हेच आपल्याला घेऊन जायचं आहे. आपण नाही ते सुखशांती समाधानासाठी काय काय करून बसतो. त्याच्याजवळ गाडी आहे, त्याच्याजवळ बंगला आहे, मग मला केव्हा प्राप्त होईल? आपण देवाला दोष देतो. अरे मी 20 वर्ष उपासना करतोय, 20 वर्ष भक्ती करत आहे, न चुकता प्रत्यक्षपणे तुझ्या सेवेत हजर आहे, तरीसुद्धा मला काय प्राप्त झालेलं नाही. आणि तो आता नवीन कुठे आला आहे आणि त्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहेस. हो बरोबर, त्याच्या संपूर्णपणे बघा कार्डावर तेवढी शिल्लक होती म्हणून त्याला प्राप्त झालं. उत्तमाचे कर्म ठेव, विश्वास ठेव, नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देहाची होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. पुढे देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिचे. म्हणून ऐश्वर्याची लक्षणं सांगितलेली आहेत पुढे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलीचे, तेची आता निरूपिले सावध ऐका. गाफील राहू नका, संपूर्णपणे सावध राहिला पाहिजे आपला देह. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हानस आहे तुझं विद्यासी. म्हणून संगत जी दिलेली आहे, चांगली संगत आणि वाईट संगत, आपली संगत ही उत्तमाची असली पाहिजे.
ज्यासी बुद्धी होय ऐसी वेदवर्णिती तयासी शोधिता नाना शास्त्रांसी न पडे ठाई ऐश्वर्य असे तत्वता बाणे देहशुद्धी सोडिता देहमी ऐसा भाविता अधोगती. आता प्रगती आणि अधोगती. प्रगतीच्या मार्गावर आपला देह चालायचा आहे, परंतु प्रगतीच नसेल तर शेवटी अधोगतीच्या मार्गाला जाणं आहे. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागा पाहे. साधू वचन ते ऐसे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐसीय वचनाचा विसर पडोच नाही. म्हणून प्रत्यक्षपणे देवाच्या नामस्मरणाचा विसर केव्हाच होता कामा नये. देहास होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानुष नाही. आता देहास होईल अंत. ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे, परंतु अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे त्याला मरण आहे का? नाही आहे. कारण जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नसेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवे नाही. माया नसेल कल्पांती. समर्थ म्हणाले नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एकदा क्षेम देऊनी चित्तरंजन हे दयानिधे श्री गजानना. हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान समाधानाची लक्षणं वेगळीची असे. सैन्य अवघेची धरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. आता तुला संपूर्णपणे या राज्याचा कारभार सांभाळायला दिला किंवा राजा म्हणून तुला घोषित केलं तर देश संपूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी जर तुझ्याकडे दिली तर नक्की सांभाळशील का? आपण आपल्या काय करू? मीपणा आणू, ताठा आणू, अभिमान, गर्व, सर्व या गोष्टी आपल्यामध्ये असतील. माया असोच नीच नाही. देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे. आता माया प्रत्यक्षपणे म्हणजे आपला देह आणि परब्रह्म म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. राज्यपद हातासी आले मग परिवार काय केले परिवार देखता राज्य केले हे तो घडेना. राज्यपद हातासी आले ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे महद्भाग्य आपल्या या पृथ्वी तलावर जन्म प्राप्त झालेला आहे. एक उत्तमाचा मार्ग प्राप्त झाला आणि त्याचप्रमाणे मिळालेली ही भक्तिमार्गाचा संपूर्णपणे स्वीकार आपण केलेला आहे, तो म्हणजे भक्तिमार्ग. महद्भाग्य आहे ना. त्याचप्रमाणे राज्यपद हातासी आले मग परिवार काय केले परिवार देखता राज्य केले हे तो घडेना. प्राप्त झाली या आत्मज्ञान ते दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही. आता ज्याप्रमाणे आपण आपल्या कामामध्ये आपण आपल्या कार्यामध्ये किती भ्रष्टाचार करत आहोत पाहावे आपणास. आपण मार्गी मुळी सर्पाकार देखता भय आले थोर कळता तेथीचा विचार मग मारणे काय. तैसी माया भयानक विचार पाहता माईक मग तयेचा धाक कासया करावा. आपण बघा प्रत्यक्षपणे एखादा प्राणी एखादा पशु एखादा पक्षी जर ओरडत असेल बरोबर की ना आवाज येत असेल तर आपल्याला वाटतं अरे काहीतरी झालेलं आहे, परंतु त्याच्या ज्या दुखणी खुपणी आहेत ते त्यालाच माहिती ना काय होत आहे. बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पशुपक्ष्यांचा आवाज काढत असतो कारण त्या योनीतून आपण आलेलो आहोत, परंतु आपला आवाज कोणी काढू शकेल का? कुत्रा मांजर कावळा येईल का आवाज त्यांना काढता? नाही येणार. म्हणून समर्थ म्हणाले देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसे पाव पहिलं पार कळता ते तिचा विचार साकडे जैसे. देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आली सांशक कासे व्हावे. मग आपल्याला ज्यावेळी झोप लागते त्या झोपेमध्ये अनेक प्रकारचे स्वप्न पडत असते का? कारण मन चंचल आहे. मन जसा फिरतो त्याप्रमाणे स्वप्न पडत असतात आणि जाग आल्यावरती स्वप्न नाहीशी होते. अंती मती त्याची गती ऐसे सर्वत्र बोलती तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. आता अंतिमती त्याची गती ऐसी सर्वत्र बोलती चौदेहाचा अंत आणि जन्ममुळांचा प्रांत
अंताप्रांतासी अलिप्त तो तू आत्मा. आता बघा आपल्याला अलिप्त पण ठेवलेलं आहे. अलिप्त पण का सांगितलं आहे? कारण जर पाहायला गेलो, कारण जी संगत प्राप्त झालेली आहे ती संगत उत्तमाची आणि आपल्या मुखातून चांगले शब्द ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी चांगलं वाटतं, परंतु एखादा शब्द जर वाईट येत असेल तर, म्हणून आपल्याला अलिप्त पण का ठेवलेला आहे? मती कुंडली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐकत्या आली. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु भजे. समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली ना. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. इथे सद्गुरुबोधी सुद्धा सांगितलं, कारण ते सद्गुरूंचं बोध, सद्गुरूंचं श्रवण जर ऐकलं तर प्राणी पावे उत्तम गती. उत्तम गतीला आपला देह प्राप्त झाला पाहिजे. सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला, तेने निजध्यास लागला सस्वरूपी. आता ज्यावेळी सद्गुरुबोध जेव्हा कळेल तेव्हा चौदेहाचा अंत आला. म्हणजे काय? नारळाची चव असते बघा, चवेची करंजी आपण खात असतो की, परंतु जी चव आहे, चव देहाचा अंत, त्या देहाला चव केव्हा प्राप्त होईल? बरोबर की नाही? संतांशी शरण गेला वरच, तेने निजध्यास प्राणी, ध्येयाची झाला निर्वाणी, सायुज्यमुक्तीचा धनी होऊन बैसला. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता, निहेटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, श्रुती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष. म्हणजे मोक्ष कशामध्ये आहे? ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्याधारी. आता सद्गुरूंची जी वचने आहेत ते आपण हृदयामध्ये मनाशी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. आपण त्या विचारांशी का असलं पाहिजे? सहमत असलो पाहिजे. तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण करता आलं पाहिजे. श्रवणाचं मनन आणि मननाचं निसध्यास करता आला हवं. जे ते आटती दोन्ही पक्ष, तेथे अलक्षण लक्ष, या नाव जाणीचे मोक्ष नेमस्त. जे ते ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ नेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. आता जे ते ध्यान धारणा सरे, देवाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन उपासना करत आहोत, नामस्मरण करत आहोत, तेथे आपण ध्यान धारणा बसतो का? हो, नाही आहे. तिथं मन पूर्णपणे चंचल आहे. हातामध्ये, एका हातामध्ये मोबाईल, दुसऱ्या हातामध्ये स्मरणिका, एका हातामध्ये टी व्हीचा रिमोट, दुसऱ्या हातामध्ये ग्रंथ. म्हणजे आपलं लक्ष आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, भव मृगजल आटले, लटके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासून. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेक तोडिले उपाधी निप्रपंचाची. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा. जागृतीस चेवविले, चेहिरास सावध केले, निजबोधास प्रभू दिले आत्मज्ञान. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसे भेटले आपणासी आपण. आता निर्गुणास निर्गुण केले आणि सार्थकाचे सार्थक झाले. मग आपल्याला सुद्धा जीवनाचं सार्थकच करायचं ना. मग केव्हा सार्थक होईल? जन्मता जाय ते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते. अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक वळे. आपण दररोज आंघोळ करतो, साबण लावतो, परंतु आपला मळ केव्हा निघून जाईल? स्वच्छ आंघोळ केली तरच. परंतु आपल्याला संपूर्णपणे आतमधली जे विषय वासना आहे ते मळ काढायचं आहे. ते मळ काढण्यासाठी जा सद्गुरूशी श्रवण. हो ते सन्निध चुकले, त्याचे त्यास प्राप्त झाले, आपण देखता फिटले जन्मदुःखा. या जन्मदुःखामध्ये बघा, प्रत्यक्षपणे जन्ममृत्यूमध्ये आपल्याला दुःख आणि सुख प्राप्त आहेच. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मणे नीचे याती पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे. ऐसे जयास झाले ज्ञान, ते या पुरुषाचे लक्षण, पुढील समासी निरूपण बोलिले असे. आता बघा, विचार करा, ऐसे जयास झाले ज्ञान, त्या पुरुषाचे लक्षण. आता लक्षण पुढे दाखवलेले आहेत.
पुढील समासी निरूपण बोलिले असे, म्हणून सावध होऊन राहायला सांगितलेलं आहे. पुढच्या समासामध्ये त्याचं आपल्याला उत्तर प्राप्त नक्कीच होणार आहे. ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.